गजर केला की नाही तरी मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतो. हे असं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, पण त्याच्यात माझा काहीच फायदा नाही, कारण हा ज्याचा त्याचा फायदा होतो. मी गजर करून तुमचा होणार नाही, तुम्ही गजर करून माझा होणार नाही. आता हे करताना पण बघा, मी सांगितलं त्यामुळे अनेकांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही टाळ्या वाजवता आहात की नाही हे शेजारच्यांनी बघितलं किंवा अनेकांनी बघितलं, समोरच्यांनी बघितलं. तोंडातून नाम घेता आहात की नाही हे मला नाही, पण शेजारच्या तरी ऐकायला गेलं. ह्या दिसणाऱ्या कृती आहेत, पण त्यावेळेला तुमच्या मनामध्ये श्रीरामाप्रती भक्तिभाव होता की नाही हे कुणालाही कळत नाही. ते फक्त रामाला कळत. लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही? हृदयातला भाव त्याला कळतो, आणि जर मनापासून घेतलं गेलं असेल तर ते त्याच्यापर्यंत पोहोचलंय असं लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडून आज चांगलं काम झालंय. आपण सुरुवात तर केली त्याच्या भक्तीसाठी, एवढं फक्त प्रत्येकाने मनात घ्या आणि पुढे चला. आज रामनवमीचा दिवस आहे आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण सगळीकडेच सुरू आहे. म्हणजे सगळीकडेच हे चाललंय. खरं सांगायचं तर अनेक ठिकाणी जिथे जिथे देवळ बांधले गेले त्या त्या ठिकाणी हे सगळं सुरू आहे. किंवा लक्षात घ्या, 20-25 लाख रुपये खर्च करून देऊळ बांधता येतं. अगदी सुंदर मोठं कितीतरी छान देऊळ बांधता येतं. वरती सोन्याचा कळस चढवता येतो. पण बांधलेल्या दिवसापासून आजपर्यंत, आणि तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तर याला 25 वर्ष झाले. आजपर्यंत 7.5 म्हणजे 7.5 ला भगवंताची आरती हे फक्त तुम्हीच करू शकता. आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. या तुमच्यातल्या भक्तिभावाला मी नमस्कार करतो. लक्षात नाही कधी चुकलं नाही, आणि याची नोंद तो राम घेतो. लक्षात घ्या.
तेव्हा जे करताय मनापासून तरी लक्षात ठेवा, बाकी कोणी नाही बघितलं तर चालेल, कोणी हसलं तरी चालेल, पण या आपल्या भावाचा तो राम कधीतरी मोबदला देईल. 50 लाख रुपये खर्च करणं सोपं आहे, पण नित्यनेमाने त्याची आरती 7:30 वाजता करणं आणि ती वेळ पाळून फार कठीण आहे या दुनियेमध्ये. मुद्दाम अख्ख्या तालुक्याचा परामर्श घ्या आणि असं कुठे काय होतं ते बघा. म्हणून तुम्हाला मनापासून मी नमस्कार केला, लक्षात घ्या. आणि तो भाव तुमचे ते आहेत म्हणून आपण चोखोबांचा अभंग घेतला, आमुचाची आम्ही केला भाव बळे. पण तुमचा त्या बाबतीत बलवान होत असणारा भाव मला कळला. देव बांधणं सोपं आहे, नंतरची रोजची व्यवस्था कठीण आहे. लक्षात घ्या, काही देवळातून आरत्या पण होतात उदाहरण घेऊन पैसे देऊन. तो का करतो? मला पैसे मिळणार आहेत म्हणून. तुमच्या इथे कसलाही मोबदला न घेता ही गोष्ट. नाहीतर काही देवळात माझ्या माहितीत आहेत काही, पण पुजारीला सांगितलं नाही तर ठेवताना चोखीवर, म्हणजे तिथे वेगळा भाव आला. तुमच्या इथे आरती करणाऱ्या कुठच्यालाही आरती केलीस ना 50 रुपये घेऊन असं नाहीये. म्हणून तुमच्या मनामध्ये जे आहे आणि जे तुम्ही करता ते भक्तीच आहे, एवढं लक्षात घ्या. आणि ते सतत चालू ठेवा, कारण भगवंताला बाकी तुमचं काहीही पोचत नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कितीही शेकड्याने रुपये त्या पैकीत टाकले, सोन्याचा मुकुट चढवला, तवलं सोन्याची घातली, किती रंगरंगोटी केली, त्याला कशाचीही गरज नाहीये. स्पष्ट सांगतो, त्याला फक्त तुमच्या हृदयातल्या भक्तिभावाची गरज आहे आणि तो तुम्ही द्या, असं फक्त आवाहन करतो आजच्या चांगल्या दिवशी. आता बघा, अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी आम्ही हे सगळं करतो किंवा जिथला आम्ही म्हणतो 22 जानेवारीला सगळ्यांना माहिती आहे आपण अयोध्येमध्ये त्यांच्या मूर्तीची स्थापना त्यांच्या त्या जागी केली. आणि त्या दिवशी सगळ्या देशभर रामभक्ती अशी उसळली होती. म्हणजे मी त्याला एक योग्य शब्द वापरतो की इतकी भक्तीची मोठी लाट याच्यापूर्वी भारतात आली नसेल. कारण असं देऊळ नव्हतं त्या दिवशी अख्ख्या देशामध्ये रामाचं, की जिथे काही ना काही काम त्या दिवशी उत्सव किंवा भक्ती झाली नाही. अख्ख्या देशामध्ये रामाच्या भक्तीची उसळलेली सगळ्यात मोठी लाट आहे. आणि आज देखील काही जण तिथे जात आहेत बघायला, ते सगळं जात आहेत. तुमच्यापैकी काही जण जाऊन आले असतील. मग आज देखील माझा एकच प्रयत्न राहील, तुम्हाला सगळ्या लोकांना अयोध्येत घेऊन जायचा. फक्त शरीराने नाही, मनाने. आणि मनोजम मार्ग तुल्य वेगम आहेतच आपल्याकडे. मनाच्या वेगापेक्षा देखील त्यांचा वेग जास्त आहे. मनामध्ये नुसती इच्छा निर्माण केली तरी ते कुठेही घेऊन जाते. तेव्हा सगळ्यांनी अयोध्येमध्ये जाऊयात आणि तिथे काय घडलं ते बघूया. आता लक्षात घ्या, खरं तर ही आज आम्ही ते साजरा करतो आहोत ती गोष्ट त्रेतायुगातली आहे. रामाचा जन्म त्रेतायुगामध्ये झाला, त्याच्यानंतर त्रेतायुग संपलं, त्याच्यानंतर अख्खं कलियुग संपलं, क्षमा करा मला, त्याच्यानंतर अख्खं द्वापार युग संपलं आणि मग कलियुग. म्हणजे युग संपून गेली तरी आम्ही राम जन्मोत्सव साजरा करतो. आता थोडं आपल्याकडे बोलूयात. त्या आपल्यापैकी घरातला आपण पिढ्या म्हणतो, माझी पिढी, माझ्या वडिलांची पिढी, आजोबांची पिढी. चौथ्या पिढीची माहिती आपल्याला नसते. पूर्ण नाव सांगता येत नाही आपल्या पणजोबांचं, किंवा माझे पणजोबा काय करत होते, माझी पणजी काय करत होती, आपल्याला माहिती नसते. चौथ्या पिढीची माहिती देखील आपण लक्षात ठेवू शकत नाही. आपल्या बाबतीत पण तसंच होईल. पण आपलं कर्तृत्व किती आहे? गेल्यानंतर एक पिढी आपल्याला लक्षात ठेवी. आणि तिचं लक्षात ठेवी म्हणजे काय? वर्षातून एकदा फोटोला हार. पण मग त्रेतायुगामध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म आम्ही आज साजरा करतोय. म्हणजे केवढं मोठं लक्षात घ्या. दरवर्षी करतो का? तर त्याची आठवण. आणि याचे कारण पण सांगतो. हे का करत जा, भाव हे कारण आहेच एक अभंगाप्रमाणे. पण दुसरं एक कारण सांगतो. आज टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र
काहीही उघडलं की काय ऐकायला येतं? खून, मारामाऱ्या, दंगल, जाळपोळ, व्यभिचार, बलात्कार, सगळ्याच्या सगळ्या. किंवा हा त्याला काय बोललोय, तो याला काय बोललोय, हा इकडून तिकडे गेला, तो तिकडून इकडे आला. एकही वेगळी बातमी या ठिकाणी मिळत नाही. सगळ्या नकारात्मक, म्हणजे आमचं मन नकारात्मक तर देणाऱ्या बातम्या आम्हाला ऐकायला मिळतात. मग लक्षात घ्या, म्हणून सकारात्मक काहीतरी ऐकायला पाहिजे ना. म्हणून आपल्या पूर्वजांनी हे भगवंताच्या भक्तीचे उत्सव करायची परंपरा सुरू केली. वर्षातून एकदा रामनवमी, हनुमान जयंती, शिवरात्र, दत्त जयंती, गणेश उत्सव. का? आपल्या नकारात्मक होत चाललेल्या मनाला सकारात्मकता नेण्यासाठी हे रिचार्ज आहे. कुणाचीही कथा असू दे, कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, ते रिचार्ज आहे. कसलं? मनाच्या भक्तीचं. पण बाहेर इतकं नकारात्मक आम्ही ऐकतो, पेपरमध्ये, मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये रोज बातम्या, इतकं नकारात्मक ऐकतो की आम्ही कंटेंट नको होता हे आयुष्य, काय चाललंय असं मनात येतं ना. तेव्हा कीर्तनाला जाऊन बसावं, कारण हे रिचार्ज स्टेशन आहे. इथे पुन्हा भक्तीचं रिचार्ज मारलं जातं. आणि मग आपण पुन्हा नाही नाही ते सगळं वाईट असलं ना तरी माझा देव चांगला आहे ना, त्याचं मी रोज नाम घेईन, त्याची आरती म्हणेन. लक्षात घ्या, म्हणून हे करायचं. म्हणून दरवर्षी रामनवमी करायची. नाहीतर तरुण एखाद्या माणसाच्या मनात येईल, कशाला 30-30, त्याला सांगायचं बाबा असू दे, आम्हाला वाटतंय ना आम्ही करतो. लक्षात घ्या. तर अयोध्येला जाऊयात. त्या काळात अयोध्येला, म्हणजे त्रेतायुगातल्या अयोध्येला काय होती तेव्हाची तिथली परिस्थिती. तर तिथे त्यावेळी दशरथ राजा राज्य करत होता. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. अर्थात ते जे घराणं होतं ना अयोध्येचं, ते सामान्य लोक लक्षात घ्या. मुळात हे सूर्यकुल आहे. रामांचं कुल हे सूर्यकुल आहे. आणि आज भाग्य असं आहे की आज रविवार आहे, सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. आणि त्या कुळात जन्माला आले ते, म्हणजे कुल सूर्यकुल आहे. आणि इक्ष्वाकू राजा इथपासून ते आपण रामांपर्यंत आलो तर एकूण 40वी पिढी आहे. पुढे अजून आहेत लवकुश वगैरे. लक्षात घ्या, म्हणजे इतक्या पिढ्याने पिढ्या या अयोध्येमध्ये यांनी यांच्या वेगवेगळ्या लोकांनी नाव वेगळे, दशरथ, अज, रघु, दिलीप, भगीरथ, हे सगळे याच्यातले लक्षात घ्या. यांनी राज्य केलं. आणि त्या अयोध्येमध्ये दशरथ राजा राज्य करत होता. आता आपण पोहोचलो ते त्रेता युगामध्ये. आता दशरथाबद्दल त्याचं नावच आहे दशरथ. म्हणजे काय त्याचा अर्थ सांगतो. मूळ नाव त्याचं वेगळं, पण दशरथ म्हणून प्रसिद्ध आहे. का प्रसिद्ध आहे? एका वेळी 10 रथांवरती अधिपत्य करून तो लढाई करू शकत होता, म्हणून तो दशरथ. आणि दशरथ, आणि आपल्या सगळ्यांना दशरथच माहिती आहे. पण याच्याबद्दल आमच्या कबीरांनी फार छान सांगून ठेवलंय. आणि कबीरांचं बोलणं थोडं वेगळं असतं, समजून घ्यावं लागतं कबीरांचं बोलणं. थोडं राम भक्त होते कबीर, लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं? राम राम कहते हैं सब, दशरथ न कहे कोई. राम राम कहते हैं सब, दशरथ न कहे कोई. एक बार दशरथ होके बोले तो कोटी जन्म पुण्य फल प्राप्त होईल. आता थोडं पडून सांगतो. पहिल्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की सगळेजण राम नाम घेतात, दशरथाचं नाम कोणी घेत नाही. पण दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी शब्द काय वापरला तो लक्षात घ्या. एक बार दशरथ. पहिल्या ओळीमध्ये शब्द वापरलाय दशरथ, तो आहे तो. आणि दुसऱ्यामध्ये दशरथ. दशरथ याचा अर्थ आपल्या प्रत्येक माणसाला 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. या 10 इंद्रियांनी पायाशी जाऊन रथ झालं तर कोटी जन्माचं पुण्य मिळतं. म्हणजे रामाच्या पायाशी जे जायचंय ते कसं जायचंय? हा राम हाय, तो पण म्हणतो मग हाय, कसं जायचंय? दशरथ होऊन 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांनी तिच्या पायाशी जाऊन शरणागती करायची. लक्षात घ्या. दशरथ होके बोले तो कोटी जन्म पुण्य फल प्राप्त होय. असा राजा दशरथ होता. दशरथ राजा खूप पराक्रमी होता. लक्षात घ्या. काय होतं दरवर्षी
मला परवा माझ्याकडे आले होते त्यांना मी मुद्दाम सांगितलं की या वर्षीची कथा पण तुमचं 25वं वर्ष आहे म्हणून एक कारण, थोडी दरवर्षीपेक्षा मी वेगळी करणार. आता लक्षात घ्या, कुठच्याही गुहाला कथा बदलायचं धाडच नाहीये किंवा करू नये, पण जे माहिती नाही किंवा ह्याच्या आधी 24 वर्षात तुमच्याकडे कदाचित सांगितलं गेलेलं आहे ते जास्तीत जास्त सांगायचा प्रयत्न करणार आहे. अर्थात हे मी करत नाही, परत लक्षात घ्या, ही बुद्धी ही भावना मला कोण देतं? त्यानेच सुचवलं ना, नाहीतर काय गेल्या वर्षी केलं त्याच्या आधी मी पण 10-12 वर्ष रामजन्म मी करतोय ना, तेच केलं असतं. पण यंदा मला तुमच्याकडे थोडं वेगळं काहीतरी सांगायचं जे तुम्हाला कदाचित गेल्या काही वर्षात ऐकायला मिळालं नसेल, असा प्रयत्न रामांच्या कृपेने करणार आहे. म्हणून दशरथाकडे आधी बोलतो, पण राम कधी हो? राम नंतर ना, आधी दशरथ की नाही? मग आम्ही मागचं काही मुलग्याचं कौतुक करताना बापाला विसरतोय आम्ही. लक्षात घ्या. मग आधी दशरथाकडे बघूयात, मग जन्माकडे येऊयात. तर दशरथ राजा अयोध्येमध्ये राज्य करत होता आणि राज्य करता करता पराक्रमी होता, म्हणजे देवांना देखील मदत करायला जायचा. स्वर्गात हा दशरथ राजा अनेक वेळा स्वर्गामध्ये जाऊन देवाला युद्धामध्ये मदत करून आलाय, इतका पराक्रमी होता. तर त्या दशरथाचं जे पहिलं लग्न झालं ते कौशल देशाच्या कौशल्याशी. ते कौशल्या देखील आपल्या जवळची इकडची रामांची आहे. दशरथाचं पहिलं लग्न झालंय ना ते कौशल देशाच्या कौशल्याशी. दुसरं दशरथाचं जे लग्न झालं ते मगध देशाच्या सुमित्रेशी. आता इथे पुन्हा मला कदाचित तुम्हाला माहिती नसणारी थोडीशी माहिती द्यायची आणि पुढे जायचंय. दशरथांचं आणि सुमित्रेचं लग्न झाल्यानंतर दशरथांना आणि सुमित्रेला एक मुलगी झालेली आहे. म्हणजे दशरथ निपुत्रिक नव्हते. मुद्दा पहिला, आजपर्यंत माहिती नसेल तर लक्षात घ्या. दशरथ आणि सुमित्रा यांना एक मुलगी झाली, तिचं नाव शांता असं होतं. आणि ज्या वेळेला ती झाली, जन्माला आली, त्यावेळेला अंग देशाचा राजा रोमपाद तिथे आलेला होता आणि बघता क्षणी त्याला ती आवडली, म्हणून दशरथाने ती त्याला दत्तक दिली. लक्षात घ्या. हा माहिती नसलेला थोडासा भाग. म्हणजे रामाना मोठी बहीण होती, हे पहिलं. आणि याच्यानंतर उत्तरेकडच्या प्रदेशावर हल्ला करायला दशरथ जेव्हा गेले, तेव्हा युद्ध करून आल्यानंतर दशरथांना थोडं बरं नाही झालं, तब्येत थोडी बिघडली, म्हणून त्यांचा जो मित्र होता राजा अश्वपती असं त्याचं नाव आहे, या अश्वपतीकडे दशरथ राजे राहिले. आणि राहिल्यानंतर ते बरे नव्हते, थोडस बरं नव्हतं, म्हणून त्यांची सेवा त्या अश्वपतीची मुलगी, तिचं नाव कैकेयी आहे. तो देश कैकेयी म्हणजे आत्ताच्या अफगाणिस्तानच्या बाजूला आहे, तिचं नाव कैकेयी आहे. आणि तिने तिच्या आधी दशरथांची सेवा केली आहे. आणि त्यामुळे दशरथाला वाटलं तिच्याशी लग्न करा. आणि म्हणून त्या अश्वपतीला त्यांनी सांगितलं, या कैकेयीशी मला लग्न करावं वाटतंय. बरं, त्या काळात राजाला अनेक लग्न करायची परवानगी होती. आणि त्याच्यानंतर दशरथ आणि कैकेयीचं लग्न झालंय. कारण दशरथ आणि कैकेयी यांच्यात थोडं अंतर आहे आणि त्याच्या आधी पहिल्या 2 राण्या आहेत. फक्त इथे मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची. हे जे कुळ आहे ना रामांचं, त्याला आम्ही रघुकुल असं म्हणतो. अश्वपतीने कैकेयीच्या लग्नाला होकार देताना काही करार केले दशरथांचे. आणि त्याच्यामध्ये एक करार असा होता, कारण कौशल्या आणि सुमित्रा घरी होत्या, आता ही कैकेयी नवीन लग्न होऊन मिळणार होती. मग त्या वडिलांनी करार केला, कैकेयीला होणाऱ्या मुलाला तुम्ही राज्यकारभारावर बसवायचं. आणि दशरथाने राजे म्हणून तो करार केला अश्वपतीचा. आम्हाला फक्त कैकेयीचा वाईटपणा माहितीये, तिने रामाला वनवासात आणलं. लक्षात घ्या,
त्याला हा करारही कारणीभूत आहे. आणि या कुलाची मध्यम, या कुलाची रीत काय आहे? रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन जाई. पुढचा जो मुद्दा आहे की आम्ही कैकेयी मंत्रीला दोषी ठरवतो, पण कैकेयीने तेव्हा आठवण करून दिली फक्त. रामाला ते वनवासात पाठवलं आणि दशरथाने, मला सांगायचं, तो राजा होता, पृथ्वीचा राज्य होता, अख्ख्या पृथ्वीचा राजा होता दशरथ. त्या राजाला वेगळं काही करता आलं असतं, पण त्याने का केलं नाही आम्ही त्यालाही दोष देतो. पण म्हणून दोष का द्यायचा नाही? आपल्या कुळाची परंपरा पाळली, रघुकुल रीत सदाचारी आहे, प्राण गेला तरी चालेल पण वचन म्हणणार नाही. मग अश्वपतीला दिलेलं वचन हे कारणीभूत आहे त्या पुढच्या गोष्टीला. अर्थात तुमच्या इथे जन्माचं कीर्तन होतं, त्यामुळे कुठच्याच कथा तुम्हाला सांगता येत नाही. आणि म्हणून या दोन वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या. त्या आधीच्या 3 राण्या, रामाची बहीण, हे सगळं मुद्दाम आधी सांगून घेतलं. आणि अशा 3 राण्या दशरथाला होत्या: कौसल्या, सुमित्रा, कैकेयी आणि दशरथ. राज्यकारभार छान सुरू होता आणि सगळ्या संतांना वाट बघायची होती याची. का तर लक्षात घ्या, आज कुणालाही विचारलं की रामांचा जन्म का झाला, तर त्याचं पहिलं उत्तर येतं रावणाला मारायला. लक्षात घ्या, हे आपलं अज्ञान आहे. रामानंद सागरने रामायण सिरियल केली, अनेक बारीक बारीक गोष्टी वाचतो आपण, कुणाचं तरी काहीतरी ऐकतो. पण मला एक सांगा, ज्या भगवंताने रावणाला निर्माण केला त्याला संपवायचं आहे म्हणजे मारायचं आहे, तर भगवंताला त्याला हार्ट अटॅक देता आला असता, रावणाचं हृदय बंद पडलं, मेला असता. कोरोना सारखा एखादा विषाणू तिकडे पाठवता आला असता, रावण मेला असता. म्हणजे त्याच्यासाठी रामाचा जन्म फक्त झालेला नाही, ती त्यातली एक गोष्ट आहे की जी नंतर गेले 14व्या वनवासातल्या वर्षी. मग रामांचा जन्म का झाला? रामांचा जन्म अशासाठी झाला की त्याच्या आधीच्या अनेक लोकांना भगवंतानी शब्द दिला होता, तुमच्या मनोभावना, इच्छा, आकांक्षा मी पूर्ण करेन. असे अनेक भक्त होते भगवंताचे की त्यांच्या भक्तिभावाच्या बळासाठी त्यांना दर्शन द्यायचं होतं, म्हणून जन्म झालाय. आपला अभंग लक्षात घ्या, आमुचाची आम्ही केला भाव बळे. या भक्तांचा भाव इतका बळकट झाला होता की भगवंताच्या लक्षात आलं, आता जाऊन मी याला दिसलो पाहिजे, दर्शन दिलं पाहिजे. 1-2-3 उदाहरण सांगतो, पुढे जातो. अहिल्या, सगळ्यांना माहिती आहे, अहिल्या शिवाय राघवे मुक्त केली. खरं ते 1 तासाची पूर्ण गोष्ट होईल, लक्षात घ्या. पण मला सांगा, गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहिल्या आणि इंद्र यांच्यामध्ये जो काही प्रसंग घडला तो मी आता सांगत बसत नाही. त्याच्यानंतर त्या दिवसापासून अनेक काळ, अनेक वर्ष ती अहिल्या त्या आश्रमामध्ये शिळेसारखी पडली होती. पुन्हा मी थोडीशी माहिती तुम्हाला देतो. सगळ्यांना असं वाटतं की ती दगड झाली होती. अहिल्या शिळा लागावे, ती दगड होती, शिळा होती, मोठी शिळा. त्याचा अर्थ असा नाही धरायचा, दगड जसा काही न करता पडून असतो की नाही, तो काही करतो का स्वतः, तशी ती त्या आश्रमात कित्येक वर्ष पडून होती. आणि तिचा उद्धार फक्त रामांच्या स्पर्शाने होणार होता. म्हणून रामांचा जन्म आहे, तिच्या भावासाठी. आणि पुन्हा एक जाता माहिती सांगतो, कुणीतरी चुकून काहीतरी सांगतो की रामाने जाऊन त्या दगडाला पाय लावला. श्रेया, राम होते, ते मर्यादा पुरुषोत्तम होते, आपल्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असणाऱ्या त्या मातेला राम पाय लावतील का हो? नाही. रामाने जाऊन तिच्या पायाला स्पर्श केलाय. रामांचा स्पर्श तिचा उत्सव होता आणि तो स्पर्श झाल्यानंतर अहिल्या मुक्त झाली. चुकीची माहिती नको, ती क्लिअर करायचं काम कीर्तन करत असतं, तेवढं करतंय. दुसरी शबरी, लक्षात घ्या, रामांचा जन्म काय झाला तर अनेक अशा भक्तांच्या आहे, आम्ही 2-3च तुम्हाला सांगणार आहे, असे असंख्य लक्षात घ्या. शबरी किती वर्ष उभी होती
आम्हाला शबरीबद्दल एकच गोष्ट, एकच वाक्य माहिती आहे, रामाना उष्टी गोर देणारी, काठी टेकणारी म्हातारी, बस आमची शबरी संपली. तसं नाहीये. वयाच्या 10व्या वर्षी तिचं लग्न होणार होतं, पण त्यामध्ये ते काय केलं जाणार होतं, ती पण बरोबर 1 तासाची एक कथा आहे, लक्षात घ्या. ते तिला पटलं नाही म्हणून घरातून पळून निघाली. सगळ्यांची नजर चुकवून चालत चालत प्रवास करत करत पंपा सरोवर जिथे आहे तिथपर्यंत पोहोचले. तिथे एका झाडाच्या ढोलीत राहिले आणि तिथून ते मातंग नावाचे ऋषी रोज जात होते. त्यांचा रस्ता पहाटे 3 वाजता उठून साफ करत होते. आणि एक दिवस मातंग ऋषींच्या लक्षात आलं, महान ऋषी होते, की कोणीतरी आपला रस्ता स्वच्छ करतोय. आणि एक दिवस त्यांनी पाळत ठेवून पकडली. आणि मग त्या दिवसापासून शबरी त्यांच्या आश्रमाच्या बाजूला दुसऱ्या आश्रमामध्ये राहायला लागली. आणि तिच्या 16व्या वर्षी, 10व्या वर्षी ती घरातून गेले. तिच्या 16व्या वर्षी मातंग ऋषी गेले. पण जाताना शबरीने सांगितलं की गुरुदेव, गुरु होते शबरीचे, की तुम्ही चालला, माझं काय? तुम्ही सांगितलं भक्ती करा म्हणून मी भक्ती करते आहे, नाम घेते, राम नाम घेते आहे, पण मला भगवंत भेटेल का? तेव्हा मातंग ऋषीने उत्तर दिलं की तू भगवंताला भेटायला जाऊ शकणार नाहीस. वाईट वाटलं तिला, पण पुढचं वाक्य फार महत्वाचं होतं, पण काळजी करू नकोस, भगवंत तुला भेटायला येतो. किती भक्तीचा भाव बळकट होता. आणि 16व्या वर्षापासून शबरी आपल्या झोपडीमध्ये राहते आहे. शबरीच्या नंतर 40 वर्षांनी रामांचा जन्म आहे आणि त्याच्यानंतर 40 वर्षांनी भेट आहे. 16व्या वर्षीपासून राम ज्या दिवशी शबरीला भेटले ते शबरीचं तेव्हा वय 96 होतं. 16व्या वर्षीपासून 96व्या वर्षापर्यंत म्हणजे 80 वर्ष मुखामध्ये फक्त राम नाम आणि माझा भगवंत मला दिसेल हा भाव घेऊन जी जगली ना, मग भगवंताला तिथे दुसऱ्या कोणाला पाठवून चाललं असते का? म्हणून भगवंताचा जन्म लक्षात घ्या. रावणाला मारणं कधी शक्य होतं? पुन्हा यातली एक गंमत लक्षात घ्या. 2 मिनिटं घड्याळाची परवानगी म्हणून सांगतो. सुरुवात केली भक्तीची आणि शबरीच्या मनामध्ये आलं तर माहिती नव्हता तिच्या जन्मानंतर 40 वर्षांनी यांचा जन्म आहे. इतके आधी होती, पण गुरुनी सांगितलंय भगवंत तुला भेटायला येईल, पण विसरून गेली भगवंत कसा दिसेल. मग भक्ती करायला सुरुवात केलं तर मनामध्ये आलं भगवंत कसा दिसेल माझा, मला भेटायला येतो. आणि मनानेच उत्तर दिलं सोपं आहे, तुझे गुरुदेव आहेत ना, मातंग ऋषी जसे दिसतात ना तसा. म्हणजे कसा? वडकल नेसलेले असतील, केसांच्या जटा केलेल्या असतील. आता मला सांगा शबरीला भेटायला गेले तेव्हा राम कसे होते? केसांच्या जटा केलेल्या होत्या आणि वडकल फक्त जशा रूपामध्ये मला देव दिसावा असं वाटतं ना तशा रूपामध्ये भगवंत दर्शन देतो. लक्षात घ्या. मात्र आपल्या भक्तीमध्ये तेवढी ताकद पाहिजे. तो कसलंही रूप घेऊ शकतो. त्याला राजा म्हणून शबरीला भेटायला जाणं शक्य होतं, पण शबरीच्या मनामध्ये काय भाव होता? माझा भगवंत मला वडकल दिसलेला आणि जटा केलेल्या रूपात दिसेल. तशा रूपात राम गेले. रामाचा जन्म म्हणून आहे लक्षात. अशा अनेक भक्तांच्या इच्छा, मनोकामना, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राम जन्म आहे. आणि हे सगळं चाललं होतं आणि इकडे अयोध्येमध्ये सगळं चालू होतं. आणि चालू असता असता आणि म्हणून संतांनी पण एकच वाक्य सांगितलं लक्षात घ्या, रघुनायकासारखा देव नाही. त्या पाहता चोखडी सर्व काही. रामांच्या आयुष्यातला एक क्षण असा नाही की जिथे चूक झाली. एक क्षण नाही लक्षात घ्या. म्हणजे पापडी लावायला जो लागतो तो एक क्षण नाहीये. मग असे राम जन्माला कसे आले? तर इकडे 3 राण्या, मगाची आपली कथा, आणि दशरथ राज्य चाललं होतं. पण दशरथांचं उतार वय झालं होतं आणि त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला की 38वी पिढी 39वी पिढी नाही आली तर हा राज्यकारभार तुम्ही बघायचा. माझ्या रघुकुलाला वंश नाही, मग वंश कसा? आणि चिंता उत्पन्न झाली मनात की अरे मी मरून गेलो
फक्त 3-3 राण्या असून हे राज्य कोणी चालवायचं, अयोध्या कोणी चालवायची. आणि या चिंतेत होते तेव्हा त्यांना अजून एक गोष्ट लक्षात आली की आपल्या हातून काही ना काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. तर त्या चुकीच्या गोष्टी आठवताना त्यांच्या आयुष्यातली घडलेली एक गोष्ट त्यांना आठवली. ती गोष्ट म्हणजे श्रावणबाळ. पुन्हा मी एकदा सांगतो, दरवर्षी आम्ही सगळेच जण श्रावणबाळाची गोष्ट घेतो आणि कथा करतो. पण श्रावणबाळाची जी गोष्ट घडली ती खूप आधी घडली आणि रामायणामध्ये पण ती कधी सांगितली आहे. राम वनवासात गेले, त्याच्यानंतर दशरथाने प्राण सोडलाय ना, त्याच्या आदल्या रात्री तिने राण्यांना ती सांगितली की जी गोष्ट आपण दरवर्षी ऐकतो. काय गोष्ट होती तर या दुनियेमध्ये 2 असे राजे होते, धनुर्धारी चिकार होते. राम पण स्वतः धनुर्धारी, अर्जुन आहे, कर्ण आहे. पण 2 असे राजे होते की जे शब्दवेदी होते, म्हणजे शब्दाच्या दिशेने बाण मारायची ताकद होते. पैकी एक दशरथ होते आणि दुसरा महाराणा प्रताप. इतिहास काढून बघा, वेगळी गोष्ट आहे, खूप त्याची चांगली. पण याच दशरथांच्या गुणामुळे घात झाला किंवा या गुणामुळे प्रमाद घडला. दशरथ राजा झाडावर जाऊन बसला होता, काळोख पडला होता आणि तो बुडबुड बुडबुड आवाज आला आणि आवाजाच्या रोखाने बाण मारायची ताकद यांच्याजवळ होती, म्हणून तो बाण सुटला. शळाला धावून आला सांगितलं की पाणी दोन आई वडिलांनी आणि त्यांचा सांभाळ कर. दशरथ ते करायला तयार होता, पण त्या आई वडिलांनी दशरथाला नाकारलंय. ती वेळ नेहमी मी गोष्ट सांगितलेली आहे म्हणून आज सांगत नाही. पण त्या माता पित्याने म्हणजे श्रावणाच्या माता पित्याने त्यावेळेला दशरथाकडून पाणी घेतलं नाही, पण आम्हाला फक्त आमच्या मुलाकडून पाणी हवं होतं, तू आम्हाला नकोस. आणि म्हणून दशरथाला तेव्हा शाप दिल्याबद्दल प्राणांतकाळी मग शापिती त्या नरेशा, प्राणांतकाळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करता मरशील ऐसा, ऐसे जोनी तजिले निज देह त्यानी, राजा मनी बहुत विषाद मनी. राजाला आठवण झाली त्या दोघांनी मला शाप काय दिलाय, तू पुत्र पुत्र करता मरशील, पण मला पुत्रच नाही. मग त्यांचा शाप खरा व्हायला पाहिजे आणि या गाडीला वारस मिळायला पाहिजे, म्हणून मी काहीतरी केलं पाहिजे. आणि जेव्हा आपले प्रयत्न थकतात माणसाचे, तेव्हा माणूस कुठे जातो, गुरुकडे जातो. आणि म्हणून आयुष्यात कोणतरी गुरु असावा, जिथे पायावर डोकं ठेवता येईल आणि आशीर्वाद मिळेल, असा गुरु आयुष्यात असावा. लक्षात त्याप्रमाणे दशरथ राजा आपल्या गुरुकडे म्हणजे वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांना सांगितलं की तुम्ही बघता, तुम्ही माझे कुलगुरु आहात, मी राजा आहे, पृथ्वीचा सम्राट आहे, मी काही करू शकतो. 3-3 राण्या आहेत, पण या अयोध्येला वारस नाही. आता माझ्या हातात काही नाही, त्या देवाच्या हातात काही असलं नाही, तर जरा बघता. आणि वसिष्ठांनी डोळे मिळते आणि कुलगुरु होते आणि खूप अत्यंत वंदनीय असे होते वसिष्ठ. अयोध्येतल्या सगळ्या राजांचे गुरु आहेत ते, लक्षात घ्या. काय सांगितलं, होय
बरोबर आहे तुझ्या मनामध्ये जी चिंता आहे की अयोध्येला वारस पाहिजे आणि तुला जो शाप मिळाला आहे तो पुत्र पुत्र करिता मरशील, म्हणजे पुत्र तो झाला पाहिजे, त्याचा शोक करीत मरायचं तर हे होईल, पण त्यासाठी मी सांगतो ते तुला करावं लागेल. म्हणायला सांगा, एक तुला अश्वमेध यज्ञ करावा लागेल आणि दुसरा तुला दुसरा यज्ञ करावा लागेल. आधी अश्वमेध यज्ञ कशासाठी ते सांगतो. याच्या आधी राज्यातल्या कुणाकडून किंवा तुझ्याकडून कळत नकळत जी काही पाप घडली असतील त्याच्या पाप क्षमनार्थ, तर दशरथ राजाने मुद्दाम काहीच पाप केली नव्हती, पण आपण पण बघा रस्त्यात चालत असताना एखादी मुंगी मरते पायाखाली, कळतं का आपल्याला, पण ते आपलं पाप आहे, घास पटकन मरतो आपल्या हाताला. अशी कोणतीही कळत नकळत घडलेली पाप नाहीशी व्हायला पाहिजे यासाठी अश्वमेध यज्ञ कर. आणि अश्वमेध यज्ञ करून पाप नाहीशी झाली की नंतर तुला तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे, इच्छा म्हणजे कामना, मग ती कामना पूर्ण व्हायला पाहिजे. तुझ्या मनात काय कामना आहे, पुत्र, पुत्र कामना, आणि म्हणून तो दुसरा यज्ञ आहे तो पुत्र कामेष्ठी, पुत्राची कामना करून केला जाणारा यज्ञ पुत्र कामेष्ठी. दशरथ म्हणाला ठीक आहे, राजा होता, काहीच कमी नव्हतं ना, करतो ना म्हणाला, पण म्हणाले हे मी नाही करणार, हे दोन्ही यज्ञ करायला योग्य माणूस लागेल. म्हणाले योग्य माणूस कोण आहे, सांगतो ना. म्हणाले कश्यपांचा मुलगा विभांडक ऋषी, आणि या विभांडक ऋषींचा जो मुलगा होता की जन्मला ज्याने त्याला झोपडीमध्ये नेऊन ठेवला आणि पहिल्या दिवसापासून तो फक्त जप करत होता, त्याचं नाव आहे कृष्णशृंग. की जन्मल्यापासून त्याच्या डोक्यावरती ते थोडस शिंगासारखा भाग आहे आणि म्हणून त्याचं नाव कृष्णशृंग. पण जन्मल्यापासून तो एकच गोष्ट करत होता, भगवंताचं नाव, साधना, तप, दुसरं काही करत नव्हता. जंगलामध्ये नेऊन विभांडक ऋषीने त्याला सांभाळला होता आपल्या मुलाला, पण त्यामुळे त्याच्यामध्ये इतकं तेज होतं आणि इतकं सामर्थ्य होतं की तो जो यज्ञ करेल तो नक्की कारणी लागेल. आणि म्हणून वसिष्ठांनी सांगितलं त्याला बोलावून आण, आणि मग त्याला बोलावून अप्सरांना वगैरे पाठवून, की नेहमी मी सांगितलं म्हणून आज सांगत नाही, अप्सरा पाठवण्यात आला, त्याला बोलावण्यात आलं. आणि लक्षात घ्या, त्याला बोलावून आणल्यानंतर पहिल्यांदा त्याचं लग्न करण्यात आलं कृष्णशृंगाचं. आणि त्याला कोण दिले, दशरथांची मगाशी मी जी मुलगी सांगितली ना शांता, ती त्याला दिली आहे. म्हणजे हा दशरथांचा जावई, जावयाचा मान करण्यात आला, त्याला मनाने संतुष्ट करण्यात आलं. आणि एक दिवस योग्य वेळ बघून दशरथाने त्याला सांगितलं की याचा असा पुत्र कामेष्ठी करायचा आहे तुमच्या हस्ते. आणि लक्षात घ्या, योग्य यज्ञाची सामुग्री, इथे योग्य शब्द महत्वाचा आहे. यज्ञामध्ये जे हवीर द्रव्य देतात त्याला यज्ञात टाकायच्या गोष्टी म्हणायचं नाही, त्याला हवीर द्रव्य असं म्हणतात. हवीर द्रव्य, योग्य मंत्र, योग्य कृती, योग्य यजमान. दशरथ आणि कौशल्या बसली होती यज्ञाला, आणि तो यज्ञ चालवणार होते ऋष्यशृंग. आणि यांनी यज्ञ झाला आणि त्यामुळे तो यज्ञ पोचला आणि त्या यज्ञातून साक्षात अग्निदेवता प्रकट झाली. आणि तिने काय सांगितलं, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान दशरथा हे पाय अग्निदेवाने पाय दिलं तेव्हा तुमचा
अग्निदेवानी तो पायस म्हणजे ते खीर आणखीन सगळ्यांना दिलं आणि दशरथाला सांगितलं की राजा विलंब न करता हा तिन्ही राण्यांना दे. लक्षात घ्या, विलंब न करता हा शब्द महत्वाचा आहे. तेव्हा फुलं वाटताना सुद्धा म्हणजे विलंब नको आणि तोड नको, जे बोलू नका. थोडक्यात दशरथांना सांगितलं की तिन्ही राण्यांना दे. पण याचं वाटप कसं झालं ते पण बघा. याच्या आधी कधी मी सांगितलं की मला आठवत नाही की हा देताना 3 राण्या आहेत म्हणून तिघांना समान द्यायचा नव्हता. राण्या 3 होत्या तरी प्रत्येकीचा अधिकार वेगळा होता. पहिली होती कौसल्या, पहिली कोण होती? कौसल्या ती महिषी. दुसरी होती सुमित्रा ती वावाता आणि तिसरी होती कैकेयी ती परिवृत्ती. आता ही त्यांची अधिकाराची नावं आहेत. मूळ नावं कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण हा जो अधिकार होता म्हणजे काय ते तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगतो. आपल्याकडे समजा आपल्याकडे ऑफिस आहे आपलं आणि ऑफिस मध्ये 5 जण कामाला आहेत. तर सगळ्या ऑफिस मधले कामगार कर्मचारी प्रत्येकाचा हुद्दा वेगळा असतो की नाही, दर्जा वेगळा असतो की नाही, त्याप्रमाणे पगार देतो की नाही आपण त्याला. तसं आहे. राण्या 3 होत्या पण प्रत्येकीचा अधिकार वेगळा होता. महिषी, वावाता आणि परिवृत्ती. म्हणजे कौशल्यला जो काही पायस आला त्यातला अर्धा भाग देण्यात आला. उरला अर्धा, त्या अर्ध्यातला अर्धा सुमित्रेला देण्यात आला आणि उरला होता त्यातला अर्धा कैकेयीला देण्यात आला आणि उरलेला पुन्हा उलट्या क्रमाने सुमित्रेला देण्यात आला. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सुमित्रेला 2 भाग मिळाले. तुमचे पुत्र माहिती आहे तुम्हाला, लक्षात घ्या. त्याचं कारण काय ते याच्यात आहे, दडलंय. पुढची गोष्ट काही नको, आपल्याला वेळेवर जन्म काय. या तिघी राणींनी आणखी तो पायस म्हणजे देखील प्राशने केली. प्रत्यक्ष विष्णूने वैकुंठातून पाठवलेली होती ती, कारण विष्णूलाच जन्म घ्यायचा होता. मग आपल्यासाठी योग्य बीज पाठवलं होतं, निर्मळ आणि पवित्र. आणि म्हणून आधी अयोध्येतलं पाप नाहीसं केलं होतं अश्वमेध करून. आणि हा पुण्यात्मा ज्याला पुरुषोत्तम असं आपण म्हणतो त्या रामांचा जन्म होणार होता. या तिघी राणींनी ते पायस प्राशन केलं, त्याचा म्हणावा तो उपयोग झाला आणि तिन्ही राणी गर्भवती आहेत असं सगळीकडे कळलं. वसिष्ठांनी दशरथाला सांगितलं तिघींना जाऊन विचार. अशा वेळेला स्त्रीला डोहाळे विचारतात, त्याला डोहाळे पुसणे असं म्हणतात. आणि दशरथाने तिन्ही राण्यांकडे जाऊन डोहाळे विचारले, प्रत्येकाने आपापले सांगितले. आणि चैत्र महिन्यातल्या 9मीच्या दिवशी या वेळेला म्हणजे सूर्य माध्यान्ही असताना साधारणतः 12:30 ते 12:40 आपण जो मुहूर्त पाळतो त्यावेळेला अयोध्येमध्ये कौसल्याच्या पोटी जो प्रथम जन्म झाला तो यांचा झाला. आणि म्हणून या दिवशी आम्ही राम जन्मोत्सव साजरा करतो. अमर कुसुम घन वर्षती, 12:40 झाले. अमर कुसुम घन वर्षती तनन करीती समस्त गंधर्व, सर्व प्राण धारे, सर्व प्राण धारे, आनंदाचे असे महापर्व. योगे हरती तुरीते, योगे हरती तुरीते, चाचा
प्रभु रामचंद्र महाराज की जय। साधन सोपे आहे कलियुगी, साधन सोपे आहे कलियुगी, एकची केवळ नाम विश्वास दिया घ्यावे प्रेमे, विश्वास दिया घ्यावे प्रेमे, अविरत कोटी नाम श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम।
दर्शन देऊनी दोषविले मग